वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजपची कोंडी आणि जय विदर्भाचा नारा देताना स्वतः मुख्यमंत्री आणि मुनगंटीवार दिसलेले आहेत आणि हा व्हिडिओ नितेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे व्हायरल केलेला आहे। हा पहा यांचा खरा चेहरा म्हणत नितेश राणेंनी ही टीका केलेली आहे। आपल्याला कल्पना आहे विधिमंडळाचं आज कामकाज सुरू असताना मोठ्या प्रमाणात विदर्भाच्या बद्दलची चर्चा सुरू झाली। दिवाकर रावतेंवरती विरोधक चालून गेले होते। सभागृहाबाहेर सुद्धा संयुक्त महाराष्ट्राचे नारे दिले गेले होते। त्या पार्श्वभूमीवर आता नितेश राणेंनी जाहीर केलेल्या या व्हिडिओमुळे खळबळ माजलेली आहे। कारण जे मुख्यमंत्री जो भाजप सध्या तरी महाराष्ट्राच्या बाजूने बोलतो तेच काय बोलतायत आता या व्हिडिओ ते ऐका। आता या विदर्भातल्या तरुणांनी उठायचं आहे। माझा विश्वास है कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। आता एकच नारा स्वतंत्र विदर्भ। स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमचा विकास, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या चेहऱ्यावरचा आनंद, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या कच्च्या बच्चांचं भावी समृद्ध भविष्य। आणि मोठा एकच नारा बुलंद करा, स्वतंत्र विदर्भ राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे। जय विदर्भ, जय विदर्भ। आता या विदर्भातल्या तरुणांनी उठायचं आहे। माझा विश्वास आहे की लहरों से डरकर कभी। हा व्हिडिओ आपण पुन्हा ऐकणार आहोत, अनेक वेळा ऐकणार आहोत, कारण काय म्हणतायत भाजप, काय खरी भूमिका आहे ती यामुळे समोर आलेली आहे। पण तुर्तास आपल्या सोबत आता आहेत नितेश राणे, काँग्रेसचे नेते आणि आमदार नितेश राणे आपल्या सोबत आहेत आणि त्याचप्रमाणे निलेश खरे जय महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संपादक आहेत। पहिल्यांदा नितेश राणेंकडे जाऊयात। नितेश राणेजी, तुम्ही ट्विटरवरती लिहिलेले हा पहा खरा चेहरा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलाय, काय अधिक सांगाल याबद्दल? खरा चेहरा दाखवण्याचा मी तिथे प्रयत्न केला आणि पावाही दिलेला आहे। आज विधानसभेच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजपचा ठराव मांडतो स्वतंत्र मंडळामध्ये काही आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत बसलेले आहात, तुम्हाला कोणी अधिकार दिला हो? महाराष्ट्रातील महाराष्ट्र बोलून किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळावर आणि तिथे स्वतंत्र विदर्भ अशी गद्दारी। बरं नितेश राणेजी, तुमच्या ऑडिओला थोडासा प्रॉब्लेम येतोय, थोड्या वेळाने आम्ही तुम्हाला परत एकदा संपर्क साधतो। तोपर्यंत बहुधा तुम्ही जर का थोड्याशा वेगळ्या भागात आला तर कदाचित चांगल्या प्रकारे लिंक लागेल आणि तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करू शकाल। आपण पुन्हा एकदा हा ऐकूयात व्हिडिओ, नेमका हा व्हिडिओ काय आणि त्यानंतर जाऊयात निलेश खरेंकडे, आपले व्यवस्थापकीय संपादक। पहिल्यांदा बघूयात काय म्हणतायत मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री। आता या विदर्भातल्या तरुणांनी उठायचं आहे। माझा विश्वास है कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। आता एकच नारा स्वतंत्र विदर्भ। स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमचा विकास, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या चेहऱ्यावरचा आनंद, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या कच्च्या बच्चांचं भावी समृद्ध भविष्य। आणि मोठा एकच नारा बुलंद करा, स्वतंत्र विदर्भ राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे। जय विदर्भ, जय विदर्भ। अतिशय धक्कादायक व्हिडिओ आहे, कारण मुनगंटीवार जे अर्थमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री असणारे फडणवीस या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। हा व्हिडिओ कधी काढण्यात आलेला आहे याबद्दल नितेश राणेंनी काही माहिती दिलेली नाहीये। पण जे काही असो, भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ तयार केला असेल तर त्यांची नियत काय आहे, त्यांचे इंटेन्शन्स काय आहेत याबद्दल शंका उपस्थित होते। आपण जो आहेत आपले प्रतिनिधी, आपले व्यवस्थापकीय संपादक जय महाराष्ट्राचे निलेश खरेंकडे। निलेश, हा सगळा काय प्रकार चाललेला आहे आणि आता भाजप स्वतःला कसं वाचवणार? मुख्यतः भाजपचा हा व्हिडिओ निवडणुकांच्या अगोदरचा आहे। भाजप सातत्यानं गेली अनेक वर्ष वेगळ्या विदर्भाची मागणी जी आहे ती लावून धरत आलेली आहे आणि त्या अंतर्गत मुख्यतः सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस जे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे त्यांचा हा व्हिडिओ आहे। मात्र आज ते वेगळ्या विदर्भाच्या बाजूने थेटपणे बोलत नसले तरी निवडणुकीच्या अगोदर हे दोघेही नेते सातत्यानं वेगळ्या विदर्भाची मागणी जी आहे ती लावून धरत होते आणि त्याचाच प्रचार हा व्हिडिओच्या माध्यमातून हे दोघं नेते करताना पाहायला मिळतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहे आणि अशा परिस्थितीत हा जुना व्हिडिओ जो आहे
तो मुख्यतः आज महाराष्ट्राचे अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले, अखंड महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार असले, तरीही महाराष्ट्र हा कसा विभाजित होईल याची मुख्यतः व्यूहरचना या नेत्यांनी या अगोदरच आखली आहे. अशा स्वरूपाचा आरोप जो आहे तो या दोघं नेत्यांवर करण्यात येतोय. आणि म्हणूनच नितेश राणे यांनी हा व्हिडिओ उघड करत थेटपणे भाजपवर टीका किंवा हल्ला चढवलेला आहे की काय नियत आहे भाजपची ती या व्हिडिओ मधून स्पष्ट होताना पाहायला मिळते. एकीकडे विधिमंडळामध्ये भाजप विरोधी आवाज हा उठत असताना विधिमंडळामध्ये वेगळ्या विदर्भाचा अजेंडा आणण्याचा प्रयत्न, विधेयक आणण्याचा प्रयत्न जे आहे ते केले जात असताना ज्या वेळेला शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपाच्या नेत्यांवर चाल केली जाते त्याच वेळेला नितेश राणेंचा हा व्हिडिओ हा मुख्यतः आगे तेल ओतणारा असा प्रकार आहे. आणि त्यातून मुख्यतः पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा जो आहे तो भाजप कसं पुढे रेटतंय यासाठी म्हणून इतर पक्षीयांना किंवा इतर नेत्यांना कशी फूस लावली जाते हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला. निलेश, तुम्ही आमच्या सोबत राहाच, आपल्या सोबत नितेश राणे पुन्हा एकदा आहेत. नितेशजी, मगाशी तुमचा आवाज नीट पोहोचला नव्हता, पुन्हा एकदा आम्हाला सांगा काय तुमचं मत आहे याबद्दल. नितेश राणेंशी संपर्क पुन्हा तुटलेला, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. तुर्तास परत एकदा ऐकूयात काय म्हणतायत सुधीर मुनगंटीवार आणि फडणवीस सुद्धा जय विदर्भाचे नारे कसे देत आहेत ऐका. आता या विदर्भातल्या तरुणांनी उठायचं आहे. माझा विश्वास है कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आता एकच नारा, स्वतंत्र विदर्भ. स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमचा विकास, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या चेहऱ्यावरचा आनंद, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या कच्च्या बच्चांचं भावी समृद्ध भविष्य. आणि मोठा एकच नारा बुलंद करा, स्वतंत्र विदर्भ राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जय विदर्भ, जय विदर्भ. आता या विदर्भातल्या तरुणांनी उठायचं आहे. माझा विश्वास आहे की लहरों से डरकर कभी न. पुन्हा एकदा जाऊयात आपले व्यवस्थापन जय महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे यांच्याकडे. निलेश, यापूर्वी सुद्धा एक असा फोटो व्हायरल झाला होता बहुधा काँग्रेसच्या कुठल्या तरी नेत्याकडनं, ज्याच्यामध्ये वेगळ्या विदर्भाच्या बद्दलचा एक कुठल्या तरी एनजीओने केलेला सर्वे आहे किंवा मतदान आयोजित केलेले आहे आणि त्याच्यामध्ये मत टाकताना मुख्यमंत्री तेव्हाचे देवेंद्र फडणवीस दिसलेले आहेत. हे आता या व्हिडिओमुळे उघड झालेलं आहे का की भाजपचा खरा चेहरा, जो शब्द नितेश राणेंनी वापरलेला आहे, खरा चेहरा हा महाराष्ट्र विभाजनवादी आहे, याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय? निश्चितच भाजप ही उघडपणे ही भूमिका जी आहे ती घेत आलेला आहे. आतापर्यंत गेली 15 वर्ष भाजपने उघडपणे छोट्या राज्यांच्या निर्मितीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच अंतर्गत वेगळा विदर्भ हा झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केली गेलेली आहे. आणि त्याच अंतर्गत हा व्हिडिओ जो आहे तो तयार करण्यात आलेला होता. साहजिक आहे त्यावेळेला या नेत्यांना आपण राज्याचे मुख्यमंत्री होऊ, राज्याचे अर्थमंत्री होऊ या स्वरूपाच्या अपेक्षा नसाव्यात आणि त्यामुळे अशा स्वरूपात थेट जय विदर्भाच्या किंवा वेगळ्या विदर्भाचा नारा जो आहे तो या नेत्यांकडून दिला गेलेला आहे. पण साहजिक आहे मोदी लाटेमध्ये या ठिकाणी हे दोघही नेते राज्याचे प्रमुख पद जे आहे ते या दोघं नेत्यांकडे आणि त्यांच्याचकडून हा व्हिडिओ पुन्हा एकदा समोर जो येतोय त्यामुळे हे दोघही नेते आणि भाजप त्यामुळे अडचणीत येईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. निलेश, तुम्ही आमच्यासोबत राहाच, आपल्यासोबत आता रामचंद्र अवसरे भाजपचे नेते आपल्यासोबत आहेत आणि शिवाय नितेश राणे सुद्धा आहेत. पहिल्यांदा मी नितेश राणेंकडे जाईन आणि त्यानंतर अवसरेंकडे. नितेश राणेजी, मगाशी तुमचा आवाज पोहोचला नव्हता, आता पुन्हा एकदा सविस्तर सांगा तुमची पहिली प्रतिक्रिया. प्रतिक्रिया म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तुम्ही निवडून येता आणि मग इथे विधिमंडळामध्ये आल्यानंतर स्वतंत्र विदर्भाचा नारा देता, म्हणजे इतर महाराष्ट्राबरोबर गद्दारी झाली. तुम्हाला स्वतंत्र विदर्भाचे नारे द्यायचे असतील तर पहिलं महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे राजीनामे द्या आणि लोकांमध्ये विदर्भाच्या मुद्द्यावर निवडून या. एवढी स्पष्ट भूमिका आहे ती. तुम्ही गद्दारी करता, महाराष्ट्रामध्ये निवडून येता आणि मग इथे विधिमंडळामध्ये लोकांनी निवडून दिल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचे नारे देता, अपमान करतात आमच्या राज्याचा. आम्ही कधी सहन नाही करणार हा विषय. म्हणून ह्या आमदारांनी जसे विधिमंडळामध्ये नारे दिले ना, मी त्यांना चॅलेंज करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या जरा फिरून दाखवावं, मुंबईमध्ये फिरून स्वतंत्र विदर्भाचे नारे देऊन दाखवावे. परत जातात का बघू ना. म्हणून एवढी हिंमत कोणी करू नये आणि तुम्हाला एवढीच अगर खाज असेल ना तर राजीनामा द्या आणि निवडून या ना. कोण नाही बोलताय.
राणेजी पण या बाबतीत एक असा त्यांच्याकडनं युक्तिवाद होतोय की हा व्हिडिओ आधीचा आहे, हा निवडणुकीच्या नंतरचा नाही, हा निवडणुकीच्या आधीचा आहे. तर आधीच्या व्हिडिओचा आता संदर्भ द्यायला काय अर्थ आहे का, तुम्हाला वाटतं का? फरक काय? पण आताच्या घोषणांमध्ये नंतरच्या घोषणांमध्ये काय फरक आहे हो? मुख्यमंत्री ज्या श्रीहरी आणेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली होती का तेव्हा? त्यांनी संयुक्त महाराष्ट्र राहायला पाहिजे अशी घोषणा दिलेली. मग हा विदर्भ किती जुना नवीन ह्याचा वाद नाहीये, पण ह्याच्यामध्ये जे काही नेते मंडळी आहेत त्यांनी आपली भूमिका महाराष्ट्र राज्यासमोर स्पष्ट केली आहे का? एक्झॅक्टली, माझी ती भूमिका आहे. नितेशजी तुम्ही आमच्यासोबत राहा. आपल्यासोबत रामचंद्र अवसरे आहेत, भाजपचे नेते. अवसरेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो. अवसरेजी, हा व्हिडिओ काय सांगतोय आम्हाला? तुमची निष्ठा आम्हाला सांगा. भाजपची निष्ठा महाराष्ट्राच्या बाजूने आहे का विदर्भाच्या बाजूने आहे? मुनगंटीवार आणि फडणवीस आम्हाला दिसत आहेत जय विदर्भ. आज महाराष्ट्रामध्ये विदर्भाचे नारे दिले जात आहेत. पहा, भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टो मध्ये क्लिअर कट लिहिलेला आहे की लहान राज्यांना भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा राहील. आणि जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला हा नारा घेऊनच आम्ही संपूर्ण विदर्भामध्ये प्रचार केला आणि त्याच्यामध्ये 56 पैकी 44 आमदार बीजेपीचे निवडून आले. ही जी शिवसेना विरोध करते ना, याचे फक्त 2 आमदार निवडून आले. आता हे आम्हाला म्हणतात नाही, अवसरेजी, विरोध करणारे नितेश राणे आहेत. नितेश राणे, काँग्रेस यांनी आज सुद्धा विधिमंडळात विरोध केलेला आहे भाजपला. आम्हाला तुम्ही सांगा, तुमचे जे काय आमदार निवडून आले ते विदर्भाच्या मुद्द्यावर नाही आले. नितेश राणेंचं म्हणणं आहे की तुम्हाला विदर्भाचं प्रेम आहे, ते विदर्भाच्या मुद्द्यावरती निवडून या. तुम्ही आज महाराष्ट्राच्या विधिमंडळातले आमदार आहात. विदर्भाच्या मुद्द्यावरच निवडून आलो आणि त्याच्यामुळे काँग्रेस आणि एनसीपीची अशी गट विदर्भामध्ये झाली. ठीक आहे नितेश राणे, तुम्हाला काय म्हणायचंय? ऐकून घ्या सायदा, ऐकून घ्या. तुम्ही चुकीची माहिती देत आहे. आजच्या जो काही विधिमंडळामध्ये ना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप हे सगळे संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होते. एकटं फक्त बीजेपी हे विदर्भाच्या बाजूने होते. म्हणजे फक्त काँग्रेसचा विषय नाही, याच्यामध्ये राष्ट्रवादी पण आहे, याच्यामध्ये शिवसेना पण आहे, या सत्तेमध्ये आहे, आणि शेकाप पण आहे. म्हणजे हे फक्त हे एकटे आहेत त्याच्यामध्ये. आणि जसं हे मान्यवर जे बोलतायत ना, तुम्ही जरा निवडणुकीचे ह्यांचे मुद्दे निवडा. विदर्भाच्या लोकांनी स्वतंत्र विदर्भावर मतदान केलेलं नाही आणि एवढंच असेल ना तर होऊन जाऊ ना परत निवडणुका. राजीनामा द्या आणि स्वतंत्र विदर्भाचा अजेंडा घेऊन, फक्त स्वतंत्रच्या विजय अजेंडा घेऊन तुम्ही निवडून येऊन दाखवा. बरं अवसरेजी, माहिती देऊन गैरसमज पसरू नका. अवसरेजी, प्रश्न असा आहे की तुमच्या या दोन्ही नेत्यांनी आता मंत्रिपदाची शपथ घेताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची शपथ घेतलेली आहे. मग तुमची आधीची एक भूमिका असते. मग तुम्ही म्हणजे थोडक्यात समजा तुम्ही महाराष्ट्रवादी नाही तर तुम्ही विदर्भाच्या जनतेच्या सुद्धा पाठीत खंजीर खुपसलाय. मग तुम्ही तेव्हा जय विदर्भ म्हणता, आज देऊन दाखवणार आहेत? आज फडणवीस आणि मुनगंटीवार भाषण देऊ शकतात नारा जय विदर्भ? अहो, मला हे सांगा, विदर्भामध्ये काही मुस्लिम राज्य नाहीये. विदर्भ सुद्धा मराठी राज्य आहे. मराठी लोक तिथे राहतात. जसे बाकीच्या महाराष्ट्रात राहतात तशी तिथे पण मराठी लोक राहतात. आणि हे लोक म्हणतात, नारायण राणे वगैरे म्हणतात, आम्ही रक्त सांडवू, असं करू. हे मराठी लोकांचं रक्त सांडवायला येणार आहेत का विदर्भामध्ये? आणि हे भाषा म्हणतात की बा तुम्ही निवडून येऊन दाखवा. विदर्भामध्ये हे बाकीच्या महाराष्ट्रातील लोक मतदान करायला येणार आहेत का? अवसरेजी, प्रश्न असा आहे, तुम्ही आता पुढेही निवडून येऊ. अहो पण अवसरेजी, जर का तुम्हाला एवढाच विदर्भाचं प्रेम आहे तर तुम्ही मंत्रिमंडळात तुम्ही लोक सामील का होत आहेत? आज मग तुमचे नागपूरमधले विदर्भातले मुनगंटीवार आणि फडणवीस आज मुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत. सोडून द्या पद. मग तुम्ही विदर्भाच्याच राज्यासाठी लढा ना. मग असं नाही होऊ शकत. म्हणजे अवसरेजी, म्हणजे महाराष्ट्राच्या उर्वरित महाराष्ट्राच्या बळावरती मतं घ्यायची, तुमच्या एकट्या विदर्भाच्या 55 आकड्यावरती राज्य नाही निवडलं जात. उर्वरित महाराष्ट्राने कसं काय त्यांच्या भरोश्यावर आम्ही निवडून आलो हे थोडं समजावून सांगावं यांनी. नितेशजी बोला. मला आश्चर्य वाटतंय, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री, फक्त विदर्भाचे मंत्रिमंडळ नाही आहे इथे. जे काही निर्णय घेतले जात आहेत ना, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, राज्याचे वित्तमंत्री म्हणून निर्णय घेतले जात आहेत. मंत्रिमंडळ राज्याचं आहे. म्हणून आता तुम्हाला वेगळं विदर्भ करायचं होतं, विदर्भाबद्दल विचार, फक्त विदर्भाचे सगळे तिथे सगळे मंत्री निवडायचे होते ना, आणि विदर्भ सगळ्यात वाजवायचं होतं. आणि एका बाजूने विधिमंडळामध्ये विदर्भाचा मुख्यमंत्री स्वतः बोलतो की आम्ही विदर्भाचा अनुशेष भरून काढणार. म्हणजे स्वतःच्याच मुख्यमंत्र्यांवर यांचा विश्वास नाही आहे का?
ह्या लोकांना विश्वास बसलेला आहे का की हे सरकार फेलवर गेलेलं आहे, हे आमचं काम नाही करू शकत, आम्ही स्वतंत्र विदर्भाशिवाय दुसरा पर्याय नाही. बरं, उद्या ह्यांच्यामध्ये असं समाधान असलं पाहिजे, त्याला विदर्भाचा मुख्यमंत्री आलाय, बरोबर आहे. सगळी प्रमुख खाती विदर्भाकडे आहेत, आमच्या राज्याचं आमच्या विदर्भाचा विकास आता 100% होईल असा ह्यांच्यामध्ये समाधान आणि विश्वास असला पाहिजे. बरं, हे स्वतःच्याच नेत्यांवर, स्वतःच्याच लोकप्रतिनिधींवर, स्वतःच्याच मुख्यमंत्रींवर अविश्वास दाखवतात हे सगळे लोक. ह्याचा विचार केला पाहिजे या लोकांनी. अवसरेजी, तुमच्या हातात नितेश राणेंचा मुद्दा लॉजिकल आहे. तुमच्या खात्यात विदर्भाकडे मुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आहे. आता तुम्ही विकास करून दाखवा. कोणी अडवलेलं आहे? मग पुन्हा जय विदर्भाचे नारे कशासाठी? विकास तो होईल, विकासाचा मुद्दा वेगळा आहे आणि विदर्भ राज्याचा मुद्दा वेगळा आहे. यांचं खरं दुखणं असं आहे की विदर्भात वीज आहे, भरपूर पाणी आहे, खनिज आहे, प्रसन्न मला जायला लागेल. हे दुखणं खरं या लोकांचं आहे. बरं, आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की बा या लोकांची यांना काय नुकसान आहे? समजा विदर्भ वेगळा झाला तर यांचं काय नुकसान? अवसरेजी, जर का वेगळा विदर्भ होणारच असेल तर त्या विदर्भातले लोक मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री का म्हणून बसलेत? मग जर का तुमच्या निष्ठा विदर्भाशी आहे तर महाराष्ट्राची भाषा कशाला करता? अहो, ज्या दिवशी विदर्भ वेगळा होईल ना त्या दिवशी कशाला इकडे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री व्हायला येतील? मला अवसरेजी तुमच्या लक्षात येते का या क्षणी तुम्ही जे आमदार पदावरती आहात ना, तुम्ही विदर्भाचे आमदार नसता, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचे आमदार असता. मग जर का तुम्ही जय विदर्भाची नारा देणार असाल तर तुम्ही महाराष्ट्राशी प्रतारणा करताय. मी तर म्हणेन तुम्ही जय महाराष्ट्राच्या चॅनलवरती जय महाराष्ट्र ही घोषणा दिली पाहिजे आमच्याकडे. आता परिमार्जन केलं पाहिजे स्वतःच्या चुकीचं. अरे महाराष्ट्राची जय जयकार आम्ही नाही असं नाही. जोपर्यंत महाराष्ट्रात राहू तोपर्यंत महाराष्ट्राची जय जयकार करतोच ना आम्ही, तोपर्यंत महाराष्ट्राचे आहोत ना आम्ही. अवसरेजी माझे सहकारी निलेश खरे तुम्हाला प्रश्न विचारतायत. निलेश, तुम्ही वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केलात का या अधिवेशनामध्ये आणण्याच्या दृष्टीने, आणि त्या दृष्टीने काही प्रस्ताव होता का भाजपचा? अरे या ठिकाणी नव्हता प्रस्ताव. हा खरा मुद्दा उपस्थित करण्यात आला विरोधकांकडून की आमचे खासदार जे आहेत भंडारा गोंदियाचे विदर्भातले नाना पटोले, त्यांनी लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्या लोकसभेचा मुद्दा खरं म्हणजे या विधानसभेमध्ये यांना आक्षेप घेण्याचा काही अधिकार नाही. ज्या वेळेला इथे येईल त्यावेळेला होईल. आणि केंद्र सरकारचाच अधिकार आहे की या मुद्द्याला पहिल्यांदा हात घालले. यांना इथे या ठिकाणी मुद्दा उपस्थित करून विरोध करून काय अर्थ आहे? नाही, पण जोपर्यंत राज्याची विधानसभा मंजूर करत नाही तोपर्यंत थोडी केंद्र सरकारला मंजुरी देता येते या पूर्ण प्रकाराला. समजा त्यांचं बहुमत असेल तर नाही होणार, पण आम्हाला मतही मांडण्याचा अधिकार नाही. त्या नाना पटोलेंना, खासदार साहेबांना मत मांडण्याचा अधिकार नाही लोकसभेत. ते लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, आणि नाही होईल ना पास. विषय तो नाही आहे. धन्यवाद अवसरेजी, तुम्ही जी तुमची भूमिका मांडली त्यासाठी. अवसरेजी धन्यवाद, तुम्ही भूमिका मांडली त्यासाठी. निलेशकडे मी परत एकदा जाईन. निलेश, हा जर का व्हिडिओ जसं तू सांगितला निवडणुकीच्या पूर्वीचा असेल तर हा एक प्रकारे दोन्ही बाजूने डबल ढोलकी गेम होता का? म्हणजे निवडणुकीच्या आधी विदर्भाच्या लोकांना गाजर दाखवायचा की आपण सगळे जय विदर्भवादी, आणि निवडून आल्यानंतर आता मात्र मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री व्हायचा. हा काय प्रकार आहे? प्रसन्न, मुख्यतः वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर आपल्याला मतं मिळतील. छोटं राज्य झालं तर भाजपची सत्ता या राज्यामध्ये येईल असे मनसुबे हे भाजपचे आहेत. ते स्पष्टच आहे, ते सातत्यानं पाहायला मिळालेले आहेत. मात्र पूर्ण राज्यावर ज्या वेळेला भाजपची सत्ता आली त्यावेळेला वेगळा विदर्भ करणं कितपत हिताचं हा प्रश्न अंतर्गतही चर्चेचा विषय. मात्र येत्या काळात जर राज्यात भाजपची सत्ता राहिली नाही तर विदर्भात तरी आपली सत्ता राहील या दृष्टीने प्रयत्न हे निश्चितपणे भाजपचे आपल्याला होताना पाहायला मिळतील. मात्र सद्य परिस्थितीमध्ये आणींनी महाधिवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर वेगळ्या विदर्भाची चळवळ ही पुन्हा एकदा बाळसं धरेल, पुन्हा एकदा जोमानं उभी राहील असा प्रयत्न जो आहे तो भाजप नेत्यांचाही होता, स्वतः आणेंचाही होता. मात्र आणेंना किती प्रतिसाद मिळाला ते सर्वसामान्य जनतेने उघडपणे बघितलं. आणेंच्या मागे आज 100 लोकही उभे नाहीत विदर्भातली अशी परिस्थिती निर्माण झाली. यावरून स्पष्ट आहे की वेगळ्या विदर्भाची मागणी, जर त्यावरून वेगळ्या विदर्भात मतदान घेण्यात आलं तर निश्चितपणे यश येणार नाही. मात्र या निमित्तानं वेगळ्या विदर्भातल्या लोकांना किंवा वेगळ्या विदर्भवादी लोकांना एक गाजर दाखवत राहण्याचा प्रयत्न जो आहे तो सातत्यानं तिथल्या स्थानिक राजकारणी करतील आणि त्यातलाच हा भाग आहे. निलेश, शेवटचा जाता जाता प्रश्न. एकीकडे विधिमंडळात आताच चर्चा सुरू आहे, आजच मोठ्या प्रमाणात विरोध सुद्धा झाला वेगळ्या विदर्भाच्या निमित्ताने, सगळे विरोधक एकवटले होते. आता हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर विधिमंडळ सुरू आहे, विरोधकांच्या हातामध्ये एक नवीन मुद्दा आलाय का? आणि भाजपची कोंडी, खास करून मुख्यमंत्री आणि मुनगंटीवारांची कोंडी होणार आहे का?
निश्चितच विरोधक या निमित्तानं मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या तोंडून हे वदवून घेण्याचा प्रयत्न करतील की आम्ही वेगळ्या विदर्भाचे पाईक नाही. विधिमंडळाच्या पटलावर रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांचा असेल आणि त्याच दृष्टीने येत्या काळामध्ये येत्या अधिवेशनातले जे काही दिवस उरलेत त्यामध्ये विरोधक हे मुख्यमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांना कोंडीत आणून या व्हिडिओच्या निमित्तानं त्यांनी सभागृहाला स्पष्ट करावं की आमची अगोदर वेगळ्या विदर्भाची भूमिका होती, सध्या ती भूमिका नाही. हे जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री स्पष्ट करत नाही तोपर्यंत तणाव जो आहे तो विधिमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निलेश, आणि हीच जय महाराष्ट्राची भूमिका आहे. आपल्या तर चॅनलच्या नावातच जय महाराष्ट्र आहे, त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र ही आमची अस्मिता आहे. महाराष्ट्रीय वासियांच्या वतीने जय महाराष्ट्राने नेहमीच ही भूमिका घेतलेली आहे आणि याचं उत्तर आता भाजपला द्यावे लागेल. तुमचा खरा चेहरा कोणता, जो प्रश्न नितेश राणेंनी विचारलेला आहे. खूप खूप धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. जाता जाता पुन्हा एकदा बघूयात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार काय म्हणतात या सिक्रेट व्हिडिओमध्ये, जो व्हिडिओ आतापर्यंत पुढे आला नव्हता, जो तुम्ही आता बघणार आहात जय महाराष्ट्रवर.